नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASK मॅथ्स क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीचा मॅथ्सचा पहिला जो चॅप्टर आहे जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन त्याचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत। त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ द लेंथ्स गिव्हन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स। आपल्याला काय करायचे, आपल्याला लाईन सेगमेंट ड्रॉ करायच्या दिलेल्या मापाच्या आणि त्याचा बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे। बायसेक्टर म्हणजे काय, तर जी लाईन सेगमेंट दिलेली आहे, बायसेक्टर काय करतो, त्या लाईन सेगमेंटला समान दोन भागामध्ये काय करतो, डिवाइड करतो। तर आपण बायसेक्टर लाईन सेगमेंटचा काढणार आहोत। त्यासाठी आपल्याला पहिली व्हॅल्यू दिलेली आहे 5.3 सेंटीमीटर। पट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचे, सुरुवातीला 5.3 सेंटीमीटरचा काय करायचे, लाईन सेगमेंट ड्रॉ करायची। बघा, पट्टीच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, इथं 5 आहे, इथं काय आहे 5 आहे आणि 5च्या पुढे 3 लाईन घ्यायची, 5.3। पट्टीच्या सहाय्याने आपण काय केले, लाईन सेगमेंट ड्रॉ केले। आता लाईन सेगमेंट ड्रॉ केले, त्याला मी नाव देते AB। किती सेंटीमीटर ड्रॉ केली आपण, 5.3 सेंटीमीटर। आपल्याला आता लाईन सेगमेंट 5.3चा बायसेक्टर काढायचा आहे, म्हणजे दोन समान भागामध्ये आपल्याला काय करायचे, लाईन सेगमेंट ABला डिवाइड करायचं। बघा, आता लाईन सेगमेंट AB ही 5.3 सेंटीमीटर घेतली, मग आपल्याला कंपासमध्ये 5.3 जी सेगमेंट घेतलेली आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचे, म्हणजेच आपण बायसेक्टर काढू शकतो। अदरवाईज आपल्याला बायसेक्टर काढता येणार नाही। निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला काय करायचे, कंपासमध्ये घ्यायचे। निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी कंपासमध्ये घेतले। कंपासचं एक टोक आपल्याला लाईन सेगमेंटच्या एका एंडवरती ठेवायचे, बी एंडवरती ठेवल्यानंतर आपल्याला वरच्या साईडनं एक आर्क कट करायचा आहे अशा पद्धतीनं। त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, सेम खालच्या साईडनं पण एक आर्क कट करायचा आहे। आता आपल्याला कंपासमध्ये अंतर चेंज करायचं नाही आहे, तर आपल्याला सेम अंतर ठेवून आपल्याला काय करायचं आहे, ए वरती कंपासचं एक टोक ठेवून दुसऱ्या साईडनं आर्क कट करायचे आणि आर्क कट केल्यानंतर आपल्याला जे इंटरसेक्टिंग पॉईंट मिळत आहेत, दोन आर्क कट केल्यानंतर आपल्याला इथं एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळतोय आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळतोय। आपल्याला काय करायचं आहे, ते इंटरसेक्टिंग पॉईंट जोडून घ्यायचे, एक लाईन काढायची। बघा, आता हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर। परपेंडिक्युलर, आता परपेंडिक्युलर का म्हणतो, कारण जो आपण बायसेक्टर काढणार आहे त्यानं काय केले, 5.3ला दोन समान भागामध्ये डिवाइड केले। परपेंडिक्युलर म्हणजे इथं जो तयार झालेला अँगल असणार आहे तो तुमचा अँगल असणार आहे 90 डिग्रीचा। तुम्ही चेक करू शकता। बघा, हा जो मधला एरो आहे तो मी मध्ये पॉईंटवरती ठेवला आहे आणि हा बेसवरती लाईन आली पाहिजे। इथं बघा, ही काय 90 डिग्रीचा इथं अँगल तयार झालेला आहे। याप्रमाणे दिलेल्या आणखी ज्या व्हॅल्यू आहेत 6.7 त्यानंतर 3.8 याचप्रमाणे लाईन सेगमेंट घेऊन तुम्ही त्याचेही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकता। दुसरा क्वेश्चन आहे, ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर। आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या मापाचे दिलेलं जे मेजरमेंट आहे पुस्तकामध्ये त्याचे आपल्याला अँगल ड्रॉ करायचे आहेत आणि अँगल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला त्याचा बायसेक्टर काढायचा आहे। म्हणजे आता जसं लाईन सेगमेंटला पण बायसेक्टर आपण काढला होता, म्हणजे दोन समान भागामध्ये लाईन सेगमेंटला डिवाइड केलं होतं, त्याचप्रमाणे इथं अँगल काढून तुम्हाला अँगलही काय होणार आहे, दोन समान भागामध्ये डिवाइड होणार आहे। आता दिलेल्या मापाचा आपण काय करायचं आहे, सगळ्यात आधी अँगल काढायचा आहे। आता मी सगळ्यात पहिले आपल्याला व्हॅल्यू जी दिलेली आहे, पहिली व्हॅल्यू ती आहे 105 व्हॅल्यू दिली। आता अंदाजे तुम्ही एक लाईन ड्रॉ करायची आहे,
अंदाजे एक लाईन ड्रॉ केली आहे. इथं मी नाव दिलं बी आणि इथं मी नाव दिलं सी. आता आपल्याला काय करायचं आहे, अँगल ड्रॉ करायचा आहे. किती मापाचा ड्रॉ करायचा आहे अँगल? 105 डिग्रीचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मग बी वरती काय केलं मी, जो कोनमापक आहे तो अशा पद्धतीनं पकडायचा आहे की ही जी लाईन आहे ती ह्या बेस लाईनवरती आली पाहिजे आणि हा मधला जो पॉईंट आहे किंवा ॲरो म्हणूया आपण त्याला, ॲरो हा पॉईंट बी वरती आला पाहिजे. कारण आपण अँगल हा जो 105 काढतो आहे, आपण अँगल ABC काढतो आहे 105 डिग्री. मग आता इथं तुमचा आला 90 डिग्री. जेव्हा आपण ऑब्ट्यूस अँगल काढत असतो तेव्हा आपण काय करणार आहे, ह्या बाहेरच्या साईडच्या व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार आहोत. आता इथं झाला 90 डिग्री, इथं झाला 100. आपल्याला अँगल कुठला काढायचा आहे, 105 डिग्री. मग 100च्या पुढं आपण किती रेषा घेणार आहेत, 5 रेषा घेणार आहेत इथं. हा झाला तुमचा, इथं मी पॉईंट दिला आहे. आपल्याला तो पॉईंट आणि बी काय करायचे, जोडून घ्यायचा आहे. हा झाला तुमचा अँगल 105 डिग्री. याला मी ह्या पॉईंटला नाव दिलं ए. हा झाला आपला अँगल 105 डिग्रीचा अँगल आपला काय झाला, तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, अँगल बायसेक्टर काढायचा आहे. जो आपण अँगल काढलेला आहे 105 डिग्रीचा, त्याला आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. म्हणजे समान 2 भागामध्ये डिव्हाइड करायचे. आपल्याला सगळ्यात आधी आता इथं कंपासचा वापर करायला लागणार आहे. कंपासमध्ये एक अंदाजे मेजरमेंट घ्या, मोजून घ्यायचं नाही आहे, अंदाजेच मेजरमेंट घ्यायचं आहे. कंपासमध्ये मी अंदाजे एवढं मेजरमेंट घेतलं, 1 सेंटीमीटरच्या आसपास मेजरमेंट घेतलं आहे. काय करायचं आहे, बी वरती काय करायचं आहे, तुम्हाला कंपासचं एक टोक ठेवून लाईन ए बी वरती एक आर्क कट करायचा आहे आणि अंतर तेवढंच ठेवून लाईन BC वरती एक आर्क कट करायचा आहे. आता मी 2 आर्क कट केल्यानंतर आपल्याला 2 पॉईंट मिळाले बघा. इथं एक पॉईंट मिळाला आणि इथं एक पॉईंट मिळाले. आता कंपासमध्ये अंदाजे अंतर वाढवायचं आहे. एवढं अंतर मी कंपासमध्ये वाढवले. अंदाजे अंतर वाढवल्यानंतर तुम्हाला जे 2 पॉईंट मिळालेत AB वरती आणि BC वरती, त्या पॉईंटवरती काय करायचे, कंपासचं एक टोक ठेवून काय करायचं आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, एक आर्क कट करायचं आहे. तेवढंच अंतर ठेवून तुम्हाला AB लाईनवरती जो पॉईंट मिळाला आहे त्याच्यावरूनही एक आर्क कट करायचं आहे. आणि हे दोन्ही आर्क काढल्यानंतर आपल्याला त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे जो छेदनबिंदू मिळणार आहे त्याला आपल्याला पॉईंट आऊट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, बी मधनं तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे अशा पद्धतीनं.